आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आमचं असंही म्हणणं नाही की खरे सूत्रधार तुम्ही आहात, पण मारेकरी आणि सूत्रधार यांच्यामध्ये कुठेतरी तुम्ही आहात. बोल जंगम, आम्हासनी उत्तर हवंय. तुम्हाला बोलतं कसं करायचं ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. ही लढाई मीच जिंकणार. माझ्यासाठी ही लढाई हारण्या जिंकण्याची राहिलीच नाहीये. ही लढाई माझ्यासाठी दादासाहेबांच्या तत्वांची, त्यांच्या विचारांची आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेची आहे. आणि दादासाहेबांच्या तत्वांच्या विरोधात त्यांचा हा सूर्या कोणालाही जिंकू देणार नाही. निशा, काय ऐकतोय आम्ही? आम्हासनी न सांगता, आम्हासनी न विचारता तुझे हे काय वागतेस, ते वागायची तुझी हिम्मत कशी झाली? आम्ही काय विश्वास ठेवायचा तुझ्यावर? आम्ही काय सांगितलेलं ऐकत नाहीस, आम्ही काय सांगितलेलं मानत नाहीस. तू जोवर याचं उत्तर देत नाहीस ना, तोवर तुझी सुटका नाही. नाही, आता सूर्याचा विषय काढलाच आहे तर विचारते, सूर्याचं काय चाललंय सध्या? खरं सांगू का निशा, मैत्रीण होते ना तेच चांगलं होतं बघ. आता नवरा झालाय ना, अगदी नवऱ्यासारखं वागायला लागलाय बघ. हा, आता माझी तब्येत बरी नाही म्हणून फक्त तब्येत कशी याच्या पलीकडे काही बोलतच नाही. पण तरी कळत न कळत चुकून काहीतरी बोलला असेलच की माझ्याबद्दल. निशा आणि माझ्यातले हे वाद थांबवायचे असतील, टाळायचे असतील तर त्यावर एकच पर्याय. इथून पुढे निशाने दरबारातलं सगळं कामकाज बघावं. आजपासून मी दरबाराच्या कामकाजात अजिबात लक्ष घालणार नाही, हे मी आज स्वतः जाहीर करतो. आबा, तुम्हाला वेळीच तुमची जबाबदारी लक्षात आली असती तर आज ही वेळ आलीच नसती. म्हणजे आज का बोलाय? निशा आतापर्यंत जे काही वागत होती ते तुम्हाला माहित नसल्यासारखं प्लीज वागू नका आबा. निशा, आपली निशा काय वागली तिने? हे सगळं ती जे काही वागते ते वागण्यासाठी तुमचीच तिला फूस आहे हे मला माहित नव्हतं. आणि हे ज्या दिवशी मला कळलं ना आबा, त्या दिवसापासून तुमच्याबद्दल असलेला मनातला आदर सगळा गेला. माझ्या डोक्यात आता एक वेगळाच प्लॅन आहे. असं समज मी आत्ता फक्त वाट बघतोय त्यातली माझ्या गैरहजेरीत निशा पहिली चाल कोणती खेळते याची. लगेच करतो की 1,57,000% तुझी मीटिंग फायनल करतो. पण ते मीटिंग कशासाठी, काय कारण? कारखान्यात संप करायचं. अजूनही मी तुमच्या सहकार्याची अपेक्षा ठेवतोय खोत. तुमची प्रकरणं उकरून काढायला मला फार वेळ लागणार नाही. लोकांच्या जमिनी हडप करण्याचं प्रकरण असो, नाहीतर हर्षवर्धन सबनीसचं. एका मोठ्या कामाची जबाबदारी सोपवायची तुमच्यावर. तुम्ही फक्त काम सांगा. काम नाही झालं ना तर नाव नाही लावणार. विष्णुपंत सावंत. कारखान्यात संप घडवून आणायचं. काय झालं सावंत साहेब? तुम्ही एवढं तातडीनं का बोलून घेतलं? उद्यापासून आपल्या कारखान्यावर संप सुरू होणार आहे. कामगारांमध्ये फूट पाडायची. फूट पाडायला आपलीच माणसं पाठवायची. आपलाच आवाज एवढा वाढवायचा का नाही की त्यांचा आवाज ऐकू आला नाही पाहिजे, एकमेकांना बी ऐकू आला नाही पाहिजे. कसं एक होतं का? एवढ्या वर्षांची ओळख आहे आपली. मग अशी विनाकारण पार्टी दिली तर काय हरकत आहे? नाही तसं नाही हो सर. जाग मरलं.
तसं नाही हो, तुम्ही आपल्या रोजच्या बसण्यातले नाही ना म्हणून विचारत होतो तुम्हाला. म्हटलं सारखं का आम्ही तुमच्याशी कडूपणानेच बोलायचं. तरी तुमचं तोंड गोड करावं. आपल्यातले वाद मिटले पाहिजेत खोत. हा म्हणजे मी पण एकटा जेव्हा बसतोय नका दारू प्याला तो मी सुधी हाच विचार करतोय ह्याचं पूत काढा बरं. एकट्या वस्तू नका दारू प्याला तो पण मी हाच विचार करतो. म्हणजे आपण एकत्र या पाहिजे हो, एकत्र या पाहिजे, आपल्यातले वाद मिटल्या पाहिजे. हो ताटलीची आणि बाटलीची गाठ पडा पाहिजे हो सुरभ भाऊ. पण मला तुमचं कौतिक बघा, तुमचं कौतिक म्हणजे माझ्या आधी तुम्ही हा विचार केला, माझ्या आधी केला, लय कौतिक आहे तुमचं. आणि दारूची गंमत सांगायची तुम्हाला, त्या दारूच्या गोठ्यामध्ये लय ताकद आहे बा. एकदा का एक गोट पोटात गेला ना का पोटातलं वाटायला टाइम लागत हो. खोत तो इथं आला होता का नाही त्याचं काहीतरी कारण होतं. नाही पण त्यांच्या बोलण्यात ना असं काही जाणवलं नाही हो अजिबात. तुम्ही त्याच्याकडे बघण्याआधी दारूच्या बाटलीकडे बघत बसला असाल, कसं कळणार ना. तुम्ही दारूच्या नशेत काही बरळलं नाहीत ना. एकदा का हा लॅपटॉप अनलॉक झाला यात बऱ्याच जणांची कुंडली सापडू शकते. हर्षवर्धन सबनीस, खोत आणि निशा झुंजारराव. आलो. तुला किती खोटं वाटलं तरी तूच जास्त महत्वाची आहेस माझ्यासाठी. तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. माझ्यासाठी आदित्यला सोडशील, कायमची निघून जाशील आमच्या आयुष्यातून. मला माहिती होतं तुला नाही जमणार आहे. आता सगळं संपलंय. काय काढले. मी तयार आहे मधुरा. तुझी अट मान्य आहे मला. मला असं वाटतं त्यांनी ऍक्टिंग मध्ये करिअर करावं. बाबांना काय वाटतं? आत्ता तरी ऍक्टिंग आणि सिंगिंगच्या माझ्या मते तरी त्याला महत्व नाहीये. एका ऍक्ट्रेस समोर हे बोलतायत ते. काय करायचं यांचं? आम्ही जे करतो त्याला महत्व नाही असं म्हणणं आहे त्यांचं. तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात ना, घरं बांधता ना, तुमची घरं विकत करून घेतं. कुलदीप काकाची शिक्षा चुकणार नाही. तो शिक्षा न भोगता केस मागे घेतल्यामुळे बाहेर आला ना तर मी स्वतः त्याच्या चेहऱ्यावर काळा कपडा टाकून त्याला कुत्र्यासारखा तुडवेन. त्याला ट्रकने ठोकेन. चालेल?